नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही हे शेत आमचं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। आम्ही इथे दोघी जावा फेरफटका मारायला आलो होतो, त्यावेळी तुम्हाला सगळं आम्ही इथे फिरून दाखवलं होतं। आमचं माळवा वगैरे उगवलेलं त्याची भांगलन करायची होती। मग ते आज आम्ही भांगलण्यासाठी सगळे आलेलो आहे। इथे बाहेरच्या 1-2-3 बायका, आम्ही दोघी आणि अशा 5-6 जणी आम्ही भांगलन करण्यासाठी आलेलो आहे। भांगलन करता करता रान काढताना हाताला बोटाला लागलं खुरपं। मग आता शेतात बांधण्यासाठी बँडेज पट्टी तर नाही आहे, मग काय बांधायचं। मग आमच्या बरोबर येणाऱ्या ज्या बायका होत्या, म्हणजे त्या बायका वयस्कर होत्या थोड्या, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये जे ठराविक असं हे रान जे उगवलेलं आहे त्याचं गंगुतार असं नाव आहे। ते जखमेवर चोळून जर लावलं तर त्याचं रक्त, आपण जे रक्त जर थांबत नसेल तर ते हा पाला कुस्करायचा आणि त्याच्यावरती दाबून धरायचा, आपलं रक्त लगेचच थांबतं 1-2 मिनिटात। ह्या रानाचं म्हणजे जे हे वनस्पती आहे याचं नाव, याला आम्ही गंगुतार असं म्हणतो। खेडेगावात सगळ्याच लोकांना माहिती असेल, शेती करणाऱ्या लोकांना, पण बाहेर शहर वस्तीत राहणाऱ्या लोकांना हे नाव माहिती नाही, म्हणून मी सांगते। हे बघा, आम्ही असं 2 मिनिटं फक्त दाबून धरलं, त्याच्यावरती तो पाला चोळला आणि माझं लगेचच रक्त थांबलं। जास्त लागलं होतं त्यामुळे रक्त काय थांबत नव्हतं, पण हा पाला चोळून लावल्यावर रक्त लगेचच यायचं थांबलं। चला तर मग अशी आयडिया कोण कोण करतं कमेंटमध्ये नक्की सांगा। ही भांगलन पूर्ण होण्यासाठी आम्हाला आमचे 4 दिवस या शेतामध्ये गेलेत। आम्ही 4 दिवस बायका घेऊन जात होतो भांगलण्यासाठी आणि 4 दिवसानंतर हे आमचं शेत छानपैकी दिसत होतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।